साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघूयात। ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर्स या धुडकावून लावलेल्या आहेत आणि मोठी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद सुद्धा स्वीकारणार नाहीये, याशिवाय केंद्रात सुद्धा कोणतंच मंत्रिपद ते घेणार नाही ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री जर भाजपचा झाला तर शिंदे स्वतःला सत्तेपासून दूर ठेवणार असं देखील कळतंय आणि त्यामुळे शिंदे आपल्या गटातल्या आमदारांपैकी 2 नावं उपमुख्यमंत्री पदासाठी देतील, ज्यामध्ये मागासवर्गीय किंवा मराठी चेहरा असू शकतो अशी माहिती आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद न मिळाल्यास एकनाथ शिंदे पक्षप्रमुखांच्या भूमिकेत काम करताना दिसतील, ही दाट शक्यता सध्या वर्तवली जाते। तर थेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात आणि मुंबईमधल्या सर्व घडामोडींसंदर्भात त्यांच्याकडून आपण अपडेट घेऊया। माधव, आपण बघू शकतो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासाठी 2 भाजपच्या ऑफर समोर आलेल्या होत्या, मात्र या दोन्ही ऑफर शिंदेंना मान्य नाही आहे। नेमकं काय सध्या राज्याच्या राजकारणात घडतंय? सेजल, राज्यातील सत्ता समीकरणातला हा एक आश्चर्यकारक ट्विस्ट असणार आहे। वरिष्ठ सूत्रांनी म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी, खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की जर मुख्यमंत्री पद भाजपकडे राहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पदाचा स्वीकार करणार नाहीत, म्हणजे उपमुख्यमंत्री होणार नाहीत। त्यासोबतच त्यांना भाजपकडून ज्या 2 ऑफर दिल्या जातील अशी चर्चा आहे, एक तर केंद्रात मंत्री आणि दुसरं उपमुख्यमंत्री, ते दोन्हीही पद एकनाथ शिंदे हे स्वीकारणार नाहीत। ते पक्षप्रमुख या भूमिकेमध्ये पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाचा विचार शिवसेना देशभर वाढवण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यासाठी ती धुरा स्वतः सांभाळतील असं एक सांगितलं जातंय। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली, शिवसेना वाढवली, तोच विचार पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे घेऊन जातील अशी एक चर्चा सुरू आहे। आणि ही चर्चा सुरू असताना मग उपमुख्यमंत्री कोण असा एक विषय समोर आलेला आहे आणि त्या निमित्तानं 2 नावाची चर्चा सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। एक तर मराठवाड्यातला एक मागासवर्ग चेहरा म्हणजे दलित चेहरा आणि दुसरं कोकणातला एक मराठा चेहरा। एका सत्ता समीकरणामध्ये एकाच वेळेस 2 उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक ब्राह्मण, एक मराठा, एक मागास किंवा दलित असं समीकरण जुळू शकतं। सोबतच एक विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं विभागीय सुद्धा गणित जमवण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये होऊ शकतो अशी माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट येऊ शकतो हे नाकारता येणार नाही, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी कामगिरी शिवसेनेमध्ये असताना केली आहे। ताकद एकनाथ शिंदे यांची आहे, ती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याकडे नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो माधव, तो म्हणजे या ठिकाणी जर पुन्हा एकदा भाजपने जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर भाजप आपला शब्द पाळत नाही अशी सुद्धा एक भाजपची जी भूमिका आहे, एक तसा नरेटिव्ह सुद्धा जनतेमध्ये सेट होऊ शकतो। त्यामुळे भाजप पुन्हा एकदा जर एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर धुडकावल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ शकतं का, काय नेमकं सध्या वाटतंय? गेल्या 3 दिवसांपासून ती चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये क्लिअर मॅन्डेट हे मतदारांनी युतीला दिलेला आहे, मग घोडं कुठं अडलं असा एक प्रश्न उपस्थित केल्यानंतर एक गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांचा एक प्रयत्न आहे की मुख्यमंत्रीपद आपल्या वाट्याला यावं। पण दुसरा एक गट किंवा वरिष्ठ पातळीवर अशी एक चर्चा सुरू असल्याची कळतंय की जर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याखाली निवडणूक लढवली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी एक नावच होतं, त्याचबरोबर मराठा समाज एकमतानं एकनाथ शिंदे यांना मतदान केल्याचंही सगळेजण सांगता आहेत, त्यासोबतच इतर समाजांना सोबत घेऊन, मग ओबीसी असेल, मराठा असेल, दलित असेल, या सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका ही मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांची राहिलेली आहे। अशा स्थितीमध्ये जर भाजपच्या पदरात मुख्यमंत्री पाडून घेतलं तर 2019 मध्ये जसं युतीची फूट झाली तशाच पद्धतीने आणि त्यावेळेस भाजपवर ठपका ठेवण्यात आला की शिवसेनेवर ठपका ठेवण्यात आला, उद्धव ठाकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की उद्धव ठाकरे यांनी क्लिअर मॅन्डेट युतीला दिलेलं जे मतदान आहे त्याचा नकार केला किंवा ते मांडलेलं नाही आणि ते आघाडीबरोबर गेले। तसंच एक चर्चा महाराष्ट्राच्या या सत्ता समीकरणात तर होऊ शकते। त्यामुळे भाजपचाही एक पाऊल हळूहळू विचारांती सुरू आहे। त्यामुळे आत्ताच्या या क्षणाला मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू असताना जर मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिलं नाही
तर भाजपची सुद्धा अडचण होऊ शकते, कारण भाजप शब्द मांडणारा नाही अशी एक चर्चा समाज मनामध्ये होऊ शकते, तसं जनमत होऊ शकतं. त्यामुळं हळूहळू पाऊल टाकताना भाजपचे नेते दिसत आहेत आणि त्यामुळंच आता जर तसं झालंच तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पदापासून दूर राहतील आणि ते स्वतः एक मोठे नेते म्हणून ते राज्यासमोर येतील. विशेष म्हणजे त्यांची ताकद इतकी आहे की यापूर्वी शिवसेनेसारखा एक बलाढ्य पक्ष फोडून किंवा एक गट आपल्यासोबत आणण्याची ताकद कुण्या नेत्यामध्ये आहे तर एकनाथ शिंदेमध्ये आहे. तशी ताकद असला नेता ना भाजपमध्ये आहे, ना काँग्रेसमध्ये आहे, ना राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे त्यांची ताकद ही मोजणं अशक्य आहे. आणि निश्चितच माधव, साधारणतः आपण बघितलं तर 60 आमदारांचं पाठबळ हे एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि खास करून भाजपची नेमकी भूमिका काय असणार हे सर्व काही बघणं महत्वाचं असेल. तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी धन्यवाद.